नमस्ते निहुंगू. आज आपण इंटू ग्रामर पॅटर्नमध्ये ते कोनू काता या ग्रामर पॅटर्नचा अभ्यास करणार आहोत. हा ग्रामर पॅटर्न कुठे वापरणार? जेव्हा एखादी घटना घडल्यापासून आत्तापर्यंत आत्तापर्यंत जी स्थिती झाली, जी स्थिती सतत कंटिन्यूस चालू आहे, त्या स्थितीला दर्शवण्यासाठी कोनू काता या पॅटर्नचा उपयोग केला जातो. म्हणजे हे घडल्यापासून ते आत्तापर्यंत काहीतरी एखादी गोष्ट सतत चालू आहे, ती क्रिया, ती गोष्ट सांगण्यासाठी आपण कोनू काता या ग्रामर पॅटर्नचा अभ्यास करतो. जसं की 2 वर्षापूर्वी रीमा नावाची मुलगी पुण्यामध्ये शिफ्ट झाली. 2 वर्षापूर्वी ना, तर त्या 2 वर्षापूर्वी जी घटना तिने चालू केली ती आत्तापर्यंत तीच आहे. 2 वर्षापासून ती एका कार्यालयामध्ये काम करत आहे. सतत त्या कार्यालयामध्येच ती काम करत आहे. ते कार्यालय सोडून ती कुठेही गेली नाही किंवा तिला कुठेही जावं लागलं नाही. सतत ती कंटिन्यू गोष्ट 2 वर्षापासून तिच्या आयुष्यात चालू आहे. ते दर्शवण्यासाठी कोनू काता ह्या पॅटर्नचा वापर केला जातो. ह्याचं सेचुजोकू बघूया आपण. क्रियापदाचा ते फॉर्म प्लस कोनू काता, वर्बचा ते फॉर्म प्लस कोनू काता. ह्या काताच्या ऐवजी कांजी सुद्धा यूज होते. ओके, आपण उदाहरण बघूया, त्याच्याने अजून तुम्हाला कळेल. जिकू गा ओकित्ते कोनू काता कारे वा सोतोने देते इनाई. अपघात झाल्यापासून तो बाहेर गेलाच नाही. म्हणजे त्या अपघाताची भीती किंवा अपघातामुळे त्याच्या मनावर जे परिणाम झाले किंवा त्याला जी दुखापत झाली तेव्हापासून तो बाहेर गेलाच नाही. कारेतो वाकारेत्ते कोनू काता रेनराकू तोत्ते इनाई. त्याच्याशी ब्रेकअप झाल्यापासून अजिबात संपर्क ठेवला नाही. म्हणजे जेव्हापासून आम्ही ब्रेकअप केला तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट केला नाही. म्हणजे मराठीतलं आपण एक जेव्हापासून ते आत्तापर्यंत असं बोलू शकतो. पुढचं, केक्कोन शिते कोनू काता ओतो तो केनका ओ शिता कोतो गा अरिमासेन. लग्न झाल्यापासून नवऱ्याशी कधीच भांडण झालं नाही. म्हणजे जे लग्न जेव्हापासून झालं तेव्हापासून आत्तापर्यंत ही एक कंडिशन आहे, ही एक टाईम पिरियड आहे. त्या टाईम पिरियडपासून ते आत्तापर्यंत. जिकोनो तामेनी शिगोतोनो तामेनी मुंबई नि हिक्कोशिते कोनू काता फुरुसातोए कायते इमासेन. कामासाठी मुंबईला राहायला गेल्यापासून मी गावाला गेलो नाही. गेल्यापासून, झाल्यापासून ते आत्तापर्यंत. एखादी गोष्ट घडल्यापासून ते आत्तापर्यंत. महत्त्वाची गोष्ट, भूतकाळात घडलेल्या एखाद्या मोठ्या घटनांपासून आत्तापर्यंत चाललेल्या परिस्थितीसाठी वापरतात. साधारणपणे आत्ताच्या स्थितीबद्दल बदल न झाल्याचं दाखवण्यासाठी वापरतात. आत्ताच्या स्थितीमध्ये नो चेंज, सतत कंटिन्युअस ती सेम स्टेट आहे हे दाखवण्यासाठी हा पॅटर्नचा वापर केला जातो. तुम्ही पण या ग्रामर पॅटर्नचा अभ्यास करत असाल तर तुमची उदाहरणं मला नक्की द्या. थँक्यू.